हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आज आपण घेऊया 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये मीनिंग्स, आणि जे पण एक्झाम्पल्स दिलेले आहेत, सेंटेन्सेस दिलेले आहेत, ते सेंटेन्समध्ये वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे किंवा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो ते सुद्धा आपण आज बघूया. सो स्टार्ट करूया आपल्या आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे अमेंड. AMEND, अमेंड. अमेंडचं मिनिंग होतं मेक चेंजेस टू इम्प्रूव्ह. म्हणजेच काय करणे, इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी बदल करणे. ओके, इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणजे काय, तर सुधारणा करण्यासाठी त्याच्यामध्ये काही बदल करणे, याला म्हटलं जातं अमेंड. ओके, सो अमेंडचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं, मेक चेंजेस टू इम्प्रूव्ह. हिंदीमध्ये मिनिंग होतं संशोधन करणं. मराठीमध्ये मिनिंग होतं बदल किंवा सुधारणा करणे. आणखी काय होतं, दुरुस्त करणे. तर मराठीमध्ये मिनिंग होतं अमेंडचं बदल किंवा सुधारणा करणे आणि दुरुस्त करणे. सिनोनिम्स आहेत मॉडिफाय आणि रिवाइज, आणि अँटोनिम्स आहेत कीप अनचेंज्ड, म्हणजेच काहीच त्याच्यामध्ये बदल न करणे. कीप अनचेंज्ड हे आहे अँटोनिम अमेंडचं. सो एक्झाम्पल काय दिलेलं आहे, सेंटेन्स काय दिलेला आहे, द कॉन्स्टिट्यूशन कॅन बी अमेंडेड. सो याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो सेंटेन्सचा, संविधानात सुधारणा करता येते. ओके, सो इथे अमेंडेड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे सुधारणा. ओके, सो संविधानात सुधारणा करण्यात येते. या सेंटेन्सला इंग्लिशमध्ये कसं म्हणू आपण, द कॉन्स्टिट्यूशन कॅन बी अमेंडेड. नेक्स्ट वर्ड आहे बॅरियर. बॅरियरचं मिनिंग होतं समथिंग दॅट ब्लॉक्स प्रोग्रेस, म्हणजे जे काय करतं, प्रगतीला रोखतं. ओके, अडथळा आणतं, त्याला म्हटलं जातं बॅरियर. समथिंग दॅट ब्लॉक्स प्रोग्रेस, त्याला म्हटलं जातं बॅरियर इंग्लिशमध्ये. आणि हिंदीमध्ये मिनिंग काय होतं, बाधा. ओके, काहीतरी त्याच्यामध्ये ऑब्स्टेकल येत आहे, काहीतरी बाधा येत आहे, काहीतरी प्रगतीमध्ये थांबत आहे, काही प्रगती करण्यासाठी काही अडथळा येत आहे, अडचण येत आहे, त्याला म्हटलं जातं बॅरियर. सो हिंदीमध्ये बॅरियरचं मिनिंग होतं बाधा. इंग्लिशमध्ये काय होतं, समथिंग दॅट ब्लॉक्स प्रोग्रेस, जे प्रगतीच्या मध्ये येतं त्याला म्हटलं जातं बॅरियर. आणि मराठीमध्ये काय होतं, अडथळा, अडचण आणि मर्यादा. सो मराठीमध्ये मिनिंग होतं बॅरियरचं अडथळा, अडचण आणि मर्यादा. सिनोनिम्स आहेत ऑब्स्टेकल आणि हर्डल, आणि अँटोनिम्स आहेत सपोर्ट. सो काय आहेत बॅरियरचे सिनोनिम्स, ऑब्स्टेकल आणि हर्डल, आणि अँटोनिम्स आहेत सपोर्ट. सो आता बघूया आपण सेंटेन्स कसं दिलेलं आहे, पॉवर्टी इज अ मेजर बॅरियर टू एज्युकेशन. सो याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये, पॉवर्टी इज अ मेजर बॅरियर टू एज्युकेशनचा, गरिबी हा शिक्षणाच्या मार्गातील एक मोठा अडथळा आहे. ओके, सो काय आहे इथे, बॅरियर म्हणजे यूज करण्यात आलेला आहे अडथळा आहे म्हणून. तर काय, पॉवर्टी, पॉवर्टीचा अर्थ होतो गरिबी. गरिबी हा शिक्षणाच्या मार्गातील एक मोठा अडथळा आहे, म्हणजे पॉवर्टी इज अ मेजर बॅरियर टू एज्युकेशन. नेक्स्ट वर्ड आहे कोहेरंट. कोहेरंटचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं लॉजिकल अँड कन्सिस्टंट. लॉजिकल अँड कन्सिस्टंट म्हणजे काय, तर जे काय आहे तार्किक आहे आणि सुसंगत आहे. म्हणजेच काय आहे, जे स्पष्टपणे मांडलं जातं किंवा जे ज्याच्यामध्ये काहीतरी तर्क आहे, लॉजिक आहे, तर्कशुद्ध जे आहे, त्याला म्हटलं जातं कोहेरंट. सो कोहेरंटचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं लॉजिकल अँड कन्सिस्टंट. हिंदीमध्ये कोहेरंटला म्हटलं जातं सुसंगत आणि तार्किक, आणि मराठीमध्ये काय होतं मिनिंग, तर्कशुद्ध किंवा स्पष्टपणे मांडलेले. आणखी काय म्हणता येतं, तर विवेकपूर्ण. सो मराठीमध्ये मिनिंग होतं कोहेरंटचं तर्कशुद्ध, विवेकपूर्ण आणि स्पष्टपणे मांडलेले. सिनोनिम्स आहेत कोहेरंटचे लॉजिकल आणि कन्सिस्टंट, आणि अँटोनिम्स काय आहेत, इनकन्सिस्टंट. ओके, सो सिनोनिम्स काय आहेत कोहेरंटचे, लॉजिकल आणि कन्सिस्टंट, आणि अँटोनिम्स आहेत इनकन्सिस्टंट. एक्झाम्पल काय दिलेलं आहे, शी गेव अ कोहेरंट आर्ग्युमेंट, म्हणजेच काय, तिने एक सुसंगत युक्तिवाद
मांडला. म्हणजेच आपण याला हे सुद्धा म्हणू शकतो की शी गेव अ कोहेरंट आर्ग्युमेंट, म्हणजे तिने एक स्पष्टपणे काय युक्तिवाद मांडलेला आहे असं सुद्धा आपण तिथे म्हणू शकतो. सो कोहेरंटचं मिनिंग होतं लॉजिकल अँड कन्सिस्टंट. हिंदीमध्ये मिनिंग होतं सुसंगत आणि तार्किक. मराठीमध्ये मिनिंग होतं तर्कशुद्ध, विवेकपूर्ण आणि स्पष्टपणे मांडलेले. सिनोनिम्स आहेत लॉजिकल आणि कन्सिस्टंट आणि अँटोनिम्स आहेत इनकन्सिस्टंट. नेक्स्ट वर्ड आहे डिप्राइव्ह. डिप्राइव्हचं मिनिंग होतं प्रिव्हेंट फ्रॉम हॅव्हिंग समथिंग, म्हणजेच काय करणे की वंचित ठेवणे. ओके, काहीतरी होण्यापासून त्याला वंचित ठेवणे, त्याला म्हटलं जातं डिप्राइव्ह. सो डिप्राइव्हचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे प्रिव्हेंट फ्रॉम हॅव्हिंग समथिंग. हिंदीमध्ये मिनिंग होतं वंचित करणं, मराठीमध्ये होतं वंचित ठेवणे किंवा हक्क काढून घेणे. सो मराठीमध्ये डिप्राइव्हचं मिनिंग होतं वंचित करणे अथवा ठेवणे किंवा हक्क काढून घेणे. सो मराठीमध्ये काय मिनिंग होतं डिप्राइव्हचं वंचित ठेवणे किंवा करणे आणि हक्क काढून घेणे. सिनोनिम्स आहेत डिप्राइव्हचे डिनाय आणि स्ट्राइप आणि अँटोनिम्स आहेत प्रोव्हाइड. सो आता सेंटेन्स बघूया आपण. सेंटेन्समध्ये डिप्राइव्हला कसं यूज केलेलं आहे. नो चाइल्ड शुड बी डिप्राइव्ड ऑफ एज्युकेशन. याचा मराठीमध्ये या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो कोणत्याही मुलाला शिक्षणापासून वंचित ठेवले जाऊ नये. ओके, सो काय आहेत नो चाइल्ड शुड बी डिप्राइव्ड फ्रॉम एज्युकेशन, म्हणजेच कोणत्याही मुलाला शिक्षणापासून वंचित ठेवले जाऊ नये असा मराठीमध्ये अर्थ होतो सेंटेन्सचा. आणि इथे डिप्राइव्ड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे वंचित ठेवले जाऊ नये म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे एनहान्स. एनहान्सचं मिनिंग होतं इम्प्रूव्ह क्वालिटी ऑर व्हॅल्यू, म्हणजेच काय करणे तर वाढवणे, काय त्याची क्वालिटी आणि त्याची व्हॅल्यू. सो एक प्रकारे एनहान्स म्हणजे होते वाढवणे किंवा त्याला सुधारणे. सो एनहान्सचं मिनिंग आहे इम्प्रूव्ह क्वालिटी ऑर व्हॅल्यू. हिंदीमध्ये मिनिंग होतं बढाना आणि सुधारणा आणि मराठीमध्ये मिनिंग होतं वाढवणे किंवा सुधारणे किंवा आधुनिक करणे. सो मराठीमध्ये मिनिंग होता एनहान्सचं सुधारणे किंवा वाढवणे आणि आधुनिक करणे. सिनोनिम्स आहेत इम्प्रूव्ह आणि बूस्ट आणि अँटोनिम आहेत रिड्यूस. एक्झाम्पल काय दिलेलं आहे सेंटेन्स. सो टेक्नॉलॉजी एनहान्सेस लर्निंग. याचा अर्थ काय होतो सेंटेन्सचा मराठीमध्ये तंत्रज्ञान शिक्षणाला चालना देते. सो इथे आपण कशा एनहान्सला मराठीमध्ये आपण चालना सुद्धा आपण म्हणू शकतो. चालना देत आहे म्हणजे त्याला प्रगती देत आहे. ओके, सो एनहान्सचं मिनिंग आणखी काय होतं चालना देणे. काय आहे एक्झाम्पल टेक्नॉलॉजी एनहान्सेस लर्निंग. सो तंत्रज्ञान शिक्षणाला चालना देते. इथे एनहान्सेस म्हणजे यूज करण्यात आलेला आहे चालना म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे फ्रजाईल. फ्रजाईलचं मिनिंग होतं इझिली ब्रोकन ऑर डॅमेज, म्हणजे जे काय आहे खूप नाजूक आहे, खूप वीक आहे, इझिली ते तुटतं अशाला म्हटलं जातं फ्रजाईल. इंग्लिशमध्ये इझिली तुटतं, जे इझिली काही पण तुटतं, जसं ग्लास आहे, काचेचे जे पण गोष्टी असतात थिंग्स असतात ते काय असतात इझिली ब्रेक होतात. सो त्याला काय म्हटलं जातं फ्रजाईल असं म्हटलं जातं. म्हणजे ते काय आहे एकतर डेलिकेट आहे किंवा वीक आहे. सो फ्रजाईलचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय आहे इझिली ब्रोकन ऑर डॅमेज. हिंदीमध्ये मिनिंग होतं नाजूक आणि कमजोर. ओके, नाजूक आणि कमजोर हे हिंदीमध्ये म्हटलं जातं. मराठीमध्ये आणखी काय म्हटलं जातं मराठीमध्ये सुद्धा नाजूक म्हटलं जातं, आणखी ठिसूळ आणि कमकुवत. कमकुवत म्हणजे जे वीक आहे, वीकला म्हटलं जातं कमकुवत आहे. सो फ्रजाईलचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे इझिली ब्रोकन ऑर डॅमेज, जे इझिली ब्रेक होतं तुटतं आणि डॅमेज होतं खराब होतं त्याला म्हटलं जातं फ्रजाईल. हिंदीमध्ये मिनिंग होतं नाजूक आणि कमजोर, मराठीमध्ये मिनिंग होतं फ्रजाईलचं नाजूक ठिसूळ आणि कमकुवत. सिनोनिम आहेत डेलिकेट आणि वीक आणि अँटोनिम आहे स्ट्रॉंग. सेंटेन्स कसं केलेलं आहे ते यूज द इकॉनॉमी इज स्टील फ्रजाईल. सो इथे सेंटेन्सचा अर्थ काय होतो मराठीमध्ये अर्थव्यवस्था अजूनही नाजूक आहे. सो इथे फ्रजाईल म्हणजे यूज करण्यात आलेला आहे नाजूक म्हणून आणि इकॉनॉमी म्हणजे काय होते मराठीमध्ये तर अर्थव्यवस्था. सो द इकॉनॉमी इज स्टील फ्रजाईल म्हणजे काय तर अर्थव्यवस्था अजूनही नाजूक आहे. नेक्स्ट वर्ड आहे जेन्युइन. GENUIN जेन्युइन. जेन्युइनचं मिनिंग होतं रिअल अँड ऑथेंटिक. रिअल म्हणजे काय जे खरं आहे अस्सल आहे,
त्याला म्हटलं जातं जेन्युइन. आणि हिंदीमध्ये मिनिंग काय होतं, वास्तविक आणि असली. ओके, जे असली आहे, खरं आहे, अस्सल आहे, प्रामाणिक आहे, त्याला म्हटलं जातं जेन्युइन. सो जेन्युइनचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं रिअल अँड ऑथेंटिक. हिंदीमध्ये मिनिंग होतं वास्तविक आणि असली. मराठीमध्ये काय मिनिंग होतं, अस्सल, वास्तविक. हिंदीमध्ये सुद्धा म्हटलं जातं, मराठीमध्ये सुद्धा म्हटलं जातं खरा आणि प्रामाणिक. सिनोनिम्स आहेत जेन्युइनचे रिअल आणि ऑथेंटिक, आणि अँटोनिम आहे फेक. सेंटेन्स बघूया आता. दिस इज अ जेन्युइन प्रोडक्ट म्हणजेच काय आहे, या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ हे अस्सल उत्पादन आहे. ओके, सो काय इथे जेन्युइन म्हणजे यूज करण्यात आलेला आहे अस्सल, आणि प्रोडक्ट म्हणजे काय होतं, उत्पादन. सेंटेन्स आहे दिस इज अ जेन्युइन प्रोडक्ट, आणि मराठीमध्ये मिनिंग होतं हे अस्सल उत्पादन आहे. नेक्स्ट वर्ड आहे हिंडर. हिंडर म्हणजे होतं क्रिएट डिफिकल्टीज. क्रिएट डिफिकल्टीज म्हणजे काय, तर तेच अडथळा आणणे, कोणत्या पण कामामध्ये ऑब्स्टेकल आणणे, त्याला म्हटलं जातं हिंडर. सो हिंडरचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं क्रिएट डिफिकल्टीज. हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होतं हिंडरचं बाधा डालना, म्हणजेच काय, तर अडथळा आणणे, कोणत्या पण कामामध्ये अडथळा आणणे, अडचण आणणे, खोळंबा करणे, त्याला म्हटलं जातं हिंडर. सो मराठीमध्ये हिंडरचं मिनिंग होतं अडथळा आणणे किंवा खोळंबा करणे आणि प्रगती रोखणे, किंवा रोखणे सुद्धा आपण म्हणू शकतो. सो काय आहे हिंडरचं मराठीमध्ये मिनिंग, अडथळा आणणे किंवा खोळंबा करणे, प्रगती रोखणे आणि रोखणे. सिनोनिम आहेत ऑब्स्ट्रक्ट आणि हॅम्पर, आणि अँटोनिम आहेत हेल्प. सेंटेन्स बघूया आता. एक्झाम्पल काय आहे, लॅक ऑफ फंड्स मे हिंडर प्रोग्रेस. सो या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, निधीच्या कमतरतेमुळे प्रगतीला अडथळा येऊ शकतो. इथे हिंडर म्हणजे यूज करण्यात आलेला आहे अडथळा येऊ शकतो म्हणून. आणि काय होतं, फंड म्हणजे काय होतं, निधी. ओके, फंड्स म्हणजे काय होतं, निधी. तर लॅक म्हणजे कमतरतामुळे. सो लॅक ऑफ फंड्स मे हिंडर प्रोग्रेस म्हणजेच काय होतं, तर निधीच्या कमतरतेमुळे प्रगतीला अडथळा येऊ शकतो. नेक्स्ट वर्ड आहे इनिशिएट. इनिशिएटचं मिनिंग होतं बिगिन समथिंग. बिगिन समथिंग म्हणजे काय, तर काहीतरी प्रारंभ करणे, कशाची तरी सुरुवात करणे, काहीतरी सुरू करणे, त्याला म्हटलं जातं इनिशिएट. सो इनिशिएटचं मिनिंग आहे बिगिन समथिंग. हिंदीमध्ये मिनिंग होतं आरंभ करणं, मराठीमध्ये काय म्हणू आपण, प्रारंभ करणे. प्रारंभ करणे. आणखी काय होतं, सुरुवात करणे आणि सुरू करणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं इनिशिएटचं प्रारंभ करणे, सुरुवात करणे आणि सुरू करणे. हिंदीमध्ये काय होतं, आरंभ करणं. सिनोनिम्स आहेत इनिशिएटचे स्टार्ट आणि कमेन्स, आणि अँटोनिम आहे एंड. ओके, इनिशिएटचे सिनोनिम आहे स्टार्ट आणि कमेन्स, आणि अँटोनिम आहे एंड. सेंटेन्स काय आहे, द गव्हर्नमेंट इनिशिएटेड न्यू रिफॉर्म्स. सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये सरकारने नवीन सुधारणा सुरू केल्या. ओके, सो इथे इनिशिएटेड म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे, इनिशिएटेड म्हणजे नवीन सुधारणा केल्या. ओके, किंवा सुरू केल्या, सुधारणा सुरू केल्या. द गव्हर्नमेंट इनिशिएटेड न्यू रिफॉर्म्स म्हणजे सरकारने, गव्हर्नमेंटने नवीन न्यू सुधारणा रिफॉर्म्स सुरू केल्या. इनिशिएटेड म्हणजे सुरू केल्या. लास्ट वर्ड आहे आपल्या आजच्या सेशनचा, तो आहे ज्युडिशियस. ज्युडिशियसचं मिनिंग होतं शोईंग गुड जजमेंट. शोईंग गुड जजमेंट म्हणजे काय, तर विवेकपूर्ण, म्हणजेच जो की शहाणा असतो, जो काय करतो, गुड जजमेंट देतो, सेन्सिबल असतो, त्याला म्हटलं जातं ज्युडिशियस. सो ज्युडिशियसचं हिंदीमध्ये मिनिंग होतं विवेकपूर्ण, मराठीमध्ये सुद्धा आपण विवेकपूर्ण म्हणू शकतो. आणखी काय होते, इंग्लिशमध्ये मिनिंग काय आहे, शोईंग गुड जजमेंट. मराठीमध्ये होते सावध, शहाणा आणि समजूतदार, म्हणजे सेन्सिबल. सो ज्युडिशियसचं हिंदीमध्ये मिनिंग होतं विवेकपूर्ण, मराठीमध्ये मिनिंग होतं सावध, शहाणा आणि समजूतदार. इंग्लिशमध्ये काय मिनिंग आहे ज्युडिशियसचे, शोईंग गुड जजमेंट. सिनोनिम्स काय आहेत, वाईज आणि सेन्सिबल, आणि अँटोनिम्स आहेत फुलिश.
एक्झाम्पल काय दिलेला आहे? सो रिसोर्सेस मस्ट बी यूज ज्युडिशियली. याचा अर्थ काय होतो सेंटेन्सचा मराठीमध्ये? संसाधनांचा वापर विवेकपूर्णपणे केला पाहिजे. इथे ज्युडिशियसली म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे? इथे विवेकपूर्णपणे म्हणून. काय आहे सेंटेन्स? रिसोर्सेस मस्ट बी यूज ज्युडिशियली म्हणजे संसाधनांचा रिसोर्सेसचा वापर विवेकपूर्णपणे केला पाहिजे. सो हा मराठीमध्ये याचा अर्थ होतो. परत एकदा तुम्ही वाचून घ्या. याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाणार, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा पूर्ण नोट डाऊन सुद्धा करू शकता. तुम्हाला हिंदीमध्ये इझी वाटत आहे हिंदीमध्ये वाचा, मराठीमध्ये जर तुम्हाला मिनिंग इझी वाटत आहे तर मराठीमध्ये तुम्ही वाचा. आणि जे पण वर्ड्स आहे ते वर्ड्सचे तुम्ही स्वतः सुद्धा सेंटेन्सेस काही तयार करत चला, त्यामुळे तुम्हाला कळेल की सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेला आहे वर्ड किंवा त्या सेंटेन्सचा अर्थ काय होतो जेव्हा आपण तो वर्ड त्याच्यामध्ये यूज करतो. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ फ्रेंड. थँक्यू.